वळत पुढच्या बातमीकडे। गेल्या 4 ते 5 दिवसांपासून मांसबंदीच्या महापालिकांच्या निर्णयावरून वाद सुरू झाला। 15 ऑगस्टला म्हणजेच उद्या चिकन आणि मटण विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे, पण हिंदू खाटीक संघटनांनी याला विरोध केला। तर दुसरीकडे राज ठाकरेंनी सुद्धा दुकानं सुरू ठेवण्यास सांगितलंय। यासह आव्हाडांनी सुद्धा आधीच डोंबिवलीत जाऊन बंदी मोडण्याचा इशारा दिलाय। पाहूयात। कोणाचे काय धर्म आहेत आणि कोणाचे काय सण आहेत याच्याप्रमाणे कोणी काय खावं ही गोष्ट मला असं वाटतं सरकारने सांगू नये। मी आमच्या लोकांना सांगितलं ते चालू ठेवा म्हणून। 15 ऑगस्टला चिकन मटण विक्रीला महापालिकांनी बंदी घातली असली तरी हिंदू खाटीक संघटनांनी विरोध केलाय आणि त्यातच आता मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनीही दुकानं चालू ठेवा असं म्हणत बंदी झुगारण्याचा इशारा दिला। नाही मी आमच्या लोकांना सांगितलं ते चालू ठेवा म्हणून। कळलं का? पहिली गोष्ट आपण बघितली पाहिजे, महानगरपालिकेला या सगळ्या गोष्टींचे अधिकार नाहीत आणि कोणी काय खावं आणि कोणी काय खाऊ नये याचे निर्णय सरकार आणि महानगरपालिकांनी करू नये। म्हणजे एका बाजूने आपण स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करायचा आणि खायचं स्वातंत्र्य नाही। म्हणजे स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी तुम्ही कोणत्याही प्रकारची बंदी आणताय, मला असं वाटतं की हेच विरोधाभास आहे त्याच्यातच। आणि कोणाचे काय धर्म आहेत आणि कोणाचे काय सण आहेत याच्याप्रमाणे कोणी काय खावं ही गोष्ट मला असं वाटतं सरकारने सांगू नये। कोणत्याच सरकारने सांगू नये की कोणी काय खाल्लं पाहिजे आणि कोणी काय नाही खाल्लं पाहिजे। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी डोंबिवलीमध्ये मटण खाऊन बंदी पाळणार नाही असं म्हटलं होतं आणि डोंबिवलीमध्ये जाण्यावर आव्हाड ठाम आहेत। वरण भात आणि आलूचं फतफतही खाऊ शकतो, पोलिसांना कसं कळणार असा टोलाही आव्हाडांनी लगावला। कायदा सुव्यवस्था बिघडणार कशी? मी जर कोणाच्या घरी जेवायला जाणार असेल तर मला काय बंदी आहे का कोणाच्या घरात जाण्याची? कर्फ्यू लावलाय का? तर तसं सांगावं मला पोलिसांनी की डोंबिवलीमध्ये कर्फ्यू आहे। मी भोजन घेण्याचं दुपारचे भोजन हे जर कोणाच्या घरी घ्यायचे असेल तर हे चूक आहे का मला सांगावं पोलिसांनी, किंवा चूक आहे तुम्ही दुपारी जेवायचंच नाही उद्या डोंबिवलीत। आम्ही त्यांच्या घरामध्ये काय खाणार आहे हे तुम्हाला काय माहिती? मी होऊ शकतं वरण भात आळूचं फतफत खाऊ शकतो। राज ठाकरे आणि आव्हाडांनी मांस बंदीचा निर्णय मान्य नसल्याचं सांगितलं तर खाटीक संघटनाही आक्रमक आहेत की स्वातंत्र्याने मांस मटण मोठ्या आणि छोट्या जनावरांचे, आम्ही फक्त लहान जनावरांचं दुकान चालू असावं त्यासाठी आम्ही मागणी केलेली आहे। आयुक्त तोंड दाखवत नाहीत आम्हाला आतापर्यंत आणि अतिरिक्त आयुक्त खोटंवर खोटं बोलण्याची भूमिका आतापर्यंत त्यांनी घेतलेली आहे, ना प्रेसला दिलेली ना आम्हाला दिलेली। तुमचे रस्ते करा, त्या स्टेशनची ट्रॉफिक दूर करा, अनेक कार्य आहेत ते ह्या कार्यावरती की ह्या कामावरती जर आमच्या पोटावर तुम्ही येत असाल तर आम्ही 15 तारखेला गेटवरती मटणाचं दुकान टाकून तुमचा निषेध करणार। हमेशा बंद राहते सर, हर वेळी बंद राहायला पाहिजे। 15 आणि 26 जानेवारी हे 2 दिवस तर इम्पॉर्टंट आहे। कल स्वतंत्र दिन आहे त्यावेळी बंद होतं आम्ही दुकान। मांस विक्रीच्या बंदीचे आदेश कल्याण डोंबिवली महापालिकेने काढले आणि त्यानंतर अनेक महापालिकांनी चिकन मटण विक्रीला बंदी घातली। तर हा कायदा 1988 मध्ये काँग्रेस सरकारनंच केला, या कायद्याशी भाजपचा संबंध नाही असं मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितलं। पण 1988च्या कायद्याची प्रत आव्हाडांनीही दाखवली, ज्यात विक्रीला बंदी नसून कत्तलखाने बंद ठेवा असा कायदा असल्याचं आव्हाडांचं म्हणणं आहे। या राज्य सरकारने असा कुठलाही निर्णय घेतलेला नाही। 1988 सालापासून हा निर्णय या ठिकाणी महाराष्ट्रात लागू आहे। 88 साली याचा GR काढण्यात आलेला आहे। अगदी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हाही त्यांनी घेतलेल्या निर्णयाची प्रत त्यांनी मला पाठवली, जी तुमच्याकडे मी कधी त्या ठिकाणी देऊन देईल। शेवटी सरकारला कोणी काय खावं हे ठरवण्यात काही इंटरेस्ट नाही। आमच्यासमोर खूप प्रश्न आहेत, त्यामुळे मला असं वाटतं की विनाकारण 1988 साली घेतलेला निर्णय आणि आज मात्र त्याच्यावर अशा प्रकारे वादंग तयार करायचा जणू काही आमच्या सरकारने निर्णय घेतला तर हा मूर्खपणा बंद केला पाहिजे। विक्रीला कुठे बंदी घातली का? हे शासनाचं सर्किट आहे, शब्दच्छल करू नका। ह्याच्यात कुठे दिलंय विक्रीला बंदी आहे? आम्हाला दाखवा, आम्ही आमचं आंदोलन मागे घेतो। तुम्हाला हा वाट पेटवायचा आहे फक्त, बाकी काही करायचं नाही। हे शासनाचं हे सर्क्युलर मोठ्या प्रस्तावना, मोठ्या जनावराच्या व लहान जनावरांच्या कत्तलखाना वर्ष ठराविक दिवस बंद ठेवणे बाबत हे घ्या, हा त्यांचाच कल्याण डोंबिवली महानगरपालिका कल्याण
तुम्ही महाराष्ट्राला उत्तर द्या ना, तुम्ही कशाला नको ते करताय. इकडे संजय राऊतांनीही मांसबंदीवरून बोचरी टीका केली आहे. मांसबंदी करून महाराष्ट्राला नपुंसक बनवता का, असं राऊतांनी म्हटलं होतं. त्यावर भाजपनं आक्षेप घेत हा वारकरी आणि धारकऱ्यांचा अपमान असून माफीची मागणी केली आहे. बरं, तुम्ही लपून खाताय ना सगळे, आपण सगळे लपून खातात, मग लोकांवरती ही बंदी का लादताय? हे काय नवीन थोतांड आहे या महाराष्ट्रामध्ये? आणि या थोतांडाचे जनक कोण आहेत? देवेंद्र फडणवीस सांगतात काँग्रेसच्या काळामध्ये. अहो, काँग्रेसचं सोडून द्यावं, तुमचं बोला. काय विचारा काँग्रेसच्या काळात, नेहरूंच्या काळात, काय नेहरूंच्या काळात, काय काँग्रेसच्या काळामध्ये? तुम्ही महाराष्ट्राला काय नपुसंक बनवताय का? तुम्ही महाराष्ट्राला नपुसंक करताय, नामर्द करताय. देवेंद्र फडणवीस हे फतवे मागे घ्या. वारकऱ्यांना, धारकऱ्यांना तुम्ही नपुसक म्हणत असाल तर मर्दानगी काय असते हे महाराष्ट्र तुम्हाला दाखवून देईल. त्यामुळे माझं संजय राऊत यांना आव्हान आहे की त्यांनी येत्या काही दिवसामध्ये, काही तासांमध्ये संपूर्ण समाजाची माफी मागितली पाहिजे. आणि हे मांसाहार, शाकाहार करणारे नपुसक आहेत अशा पद्धतीचे विधान केलंय ते विधान मागे घेतलं पाहिजे. अन्यथा महाराष्ट्रातला हा संपूर्ण समाज तुम्हाला मर्दानगी काय असते हे दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही. 15 ऑगस्टला मांस विक्रीवरून आदेश महापालिकांनी काढले आणि सरकार विरुद्ध विरोधक असा सामना सुरू झाला. त्यातच खाटीक काय करतात हे दिसेलच. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.